गावाकडची गावरान पारू एक साधी शेतमजूर, पण 70व्या वर्षी देखील तिचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. अजूनही ती घरातली सर्व कामे आटपून शेतात जाते आणि तिचं स्पष्ट वक्तेपणा सर्वांना भावला. कोल्हापुरातील महिलांनी तिची मुलाखत घेतली आणि त्यांना देखील समजलं की कष्ट केल्याशिवाय आपलं शरीर आणि आरोग्य चांगलं राहत नाही. आजही या वयात ती भरपूर कष्ट करते आणि तिचा हा आदर्श इतर स्त्रियांनी घ्यावा, जेणेकरून आपलं आरोग्य शेवटपर्यंत उत्तम राहील आणि आपली घरातली सर्व कामे ती आजही या वयात करते आणि आनंदी राहते आणि ती आज खूप सुखात आहे. खरं आता करायचं काय? मावशी इकडे बघा. वैरण मिळते ती बी असली तर, नाहीतर नाही. मग शेतात काम काय करायचं? भांगलायचं, ऊस लावायचा, मका टोकणायचा, असं काहीतरी टोकन बिकन करायचं. किती तास काम करतात? किती तास काम करतात? 5 तास होते. आणि जेवण वगैरे? उन्हात जेवण वगैरे नाही, सगळं आमचं. नाश्ता? नाश्ता बी नाही, नुसता कब्बरच्या. मावशी तुम्ही म्हणालाय खरं पैसे मैंदाळ आम्हाला मिळतात, हं. खरं सगळे आजारी आहेत, ब्लड प्रेशर आहे, काय काय तुमच्यामुळे काय तुम्ही काय गोडमाटले खाता म्हणून झोपा आता आम्ही किती काय जणांना नाही. झोप तुम्ही चांगली लागते गोडले विचारा. खाता. आम्ही गोड काही नाही, आम्ही झणझणीत खाता म्हणून आम्ही चांगला आहे. तुम्हाला लगेच झोप लागते, ह्यातल्या कुणाला झोप काम करता आम्ही हलवता सगळा अंग, तुमच्या वाणी नाही. ते बरोबर आहे, ते तुमचं बरोबर आहे. शहरातली माणसं आजारी पडतात म्हणा, खेड्याची पडत नाही. होय, होय. आता आमच्या गावात 80-80 वर्षाचे लोक शेतात जातात. होय. आता माझं 60-65 झालं. होय. त्याच्या बी मोरच गेले. होय. आता आमच्या आईची आई आहे ना, होय. 104 वर्ष आहे, 104 वर्षाची आहे. मावशी यांना जरा सल्ला द्या, घाम गाळा म्हणा. नाही, आम्ही कौलवला आलोय त्यांच्या घरी ट्रिपला. हो, तुम्ही कधी येणार आहे? हे आता सिमेंटचा रस्ता झाला बघा, सगळा मातीचा रस्ता होता. सारवायचं, म्हणजे मी काढून ठेवते. अंगणं सारवायची सगळी शेणानं. होय होय. आणि हे माडीचं बाकी सगळीकडे अशा माड्या आहेत, म्हणून माडीचा गाव म्हणतात. खाली खाली भोगावती काशी पुस्तक वाचलं ना, माझे इमॅजिनेशन फार वेगळे होते तुमच्या घरात. नाही, पण ह्यात सगळं म्हणजे त्या आपल्या कल्पनेसाठी मी ते रंगवलं होतं. असं असेल, असं असेल. आहे ना. आम्ही दर महिन्याला एक दिवस का असे नाही तर